नमस्कार मित्रांनो, भरपूर दिवसानंतर मित्रांनो आपण ब्लॉग बनवतोय. आणि मित्रांनो आत्ता आम्ही आहोत माझ्या प्रॉपर गावी, कारण की भरपूर जणांची कमेंट्स होती की तुमचं दादा प्रॉपर गाव कुठलं आहे कुठलं आहे. त्यामुळे मी हा प्रॉपर व्हिडिओ बनवतो. आणि आम्ही आहोत आता मित्रांनो चास पिंपळदरीमध्ये. आणि चास पिंपळदरीमध्ये आमची खंडोबाची वाडी आहे मित्रांनो. आणि त्यानंतर हे बघू शकताय की ती वाडी पूर्णपणे इकडे वरती आहे. आणि आता आम्ही भरपूर दिवसानंतर आलेलो आहे, म्हणजे मलाच आठवत नाही, म्हणजे 1-2 वर्ष होऊन गेले असतील. त्यानंतर आम्ही काही इकडे येणं जास्त झालेलं नाही आहे. आणि आज म्हटलं योगायोग आलेला आहे, तर म्हटलं चला मित्रांनो तुम्हाला आमची ना खंडोबाची वाडी कशी मित्रांनो दाखवतोय, चला. हे आहे मित्रांनो एडवाईचं मंदिर. आणि हे पिंपळदरीमध्ये येतं. आणि ही खूपच मोठी यात्रा भरली जाते आमच्या अकोला तालुक्यामधली, आणि जिल्हा अहिल्यानगर आहे मित्रांनो. आणि भरपूर मोठी यात्रा असते आणि भरपूर लोकांनी इथे आले पण असाल. आणि त्याचप्रमाणे मित्रांनो जेव्हा पण आम्ही कधी आमच्या प्रॉपर गावी येतो तेव्हा नक्की येडवाईचं दर्शन घेतो. आणि हे मित्रांनो आमचं गाव आहे, एक छोटंसं असं गाव चास पिंपळदरी. आणि त्यानंतर मित्रांनो इथला आहे आमचा पुढचा प्रवास, तो आम्ही तुम्हाला दाखवतो. आता मित्रांनो आमचा प्रवास आहे तो वाडीच्या दिशेने चालू झाला होता. आणि लहानपणी इथं एकदम छोटीशी वाट होती, आणि आता बघा एकदम मोठी आणि एकदम चांगला रस्ता असा आहे. आणि मित्रांनो जेवढा हा उन्हाळा भयंकर दिसतो तेवढाच पावसाळा एकदम मनाला लागून घेणारा असा असतो. आणि मित्रांनो जसंच आम्ही वाडीमध्ये येतो तेव्हा तिथे एक मंदिर आहे खंडोबाचं, आणि त्या मंदिरावरून वाडीचं नाव ठेवण्यात आलं खंडोबाची वाडी. आणि ते मित्रांनो मला माझे आजोबा भेटतात आहे. आणि आम्ही भरपूर वर्षानंतर आल्यामुळे त्यांनी आम्हाला काय ओळखलं नव्हतं. तर मित्रांनो हे आहे खंडोबाचं मंदिर. आणि इथे आमचे जेव्हा आम्ही लहानपणी मामाकडून यायचो तेव्हा इथे तळी भरायचो. आणि तो क्षण आज मी खूप मिस करतो, कारण मी, माझा भाऊ आणि वडील असायचे त्यांच्याबरोबर आम्ही इथं कायम कधी पण आलो ना प्रॉपर गावी तिथं तो तळी भरायचा कार्यक्रम करायचो. आणि तो मी आज खूप मिस करतो. मित्रांनो थोडीशी अवस्था म्हणजे वाडीमध्ये बघायला गेलं की आमची ही ठाकर वस्ती एक आदिवासी समाज येतो. आणि आज पण या वाडीमध्ये तुम्ही बघू शकताय की रस्ता प्रॉपर नाही आहे. आणि कुठेतरी रस्ता नसल्यामुळे ह्या वाडीचा कुठेतरी विकास थोडासा थांबलेला आहे. आणि असं मला कुठंतरी पर्सनली तिथं जाणवलं. कारण की तुम्ही बघू शकता की तुम्हाला इथं एकही व्यक्ती दिसणार नाही, सर्व बाहेर जातात आपलं पोट मजुरी करण्यासाठी. आणि मित्रांनो चला की आता मी तुम्हाला आमचं प्रॉपरली घर दाखवतो. खूप जुनं घर आहे मित्रांनो, आज पण मातीमध्ये बांधलेलं. आणि ही आमची त्या घरामध्ये राहणारी तिसरी पिढी आहे मित्रांनो. आणि माझ्या वडील वगैरे त्यांचे भाऊ बहीण सगळे इथे मोठे झालेले आहेत. आणि हे बघा आमच्या वाडीचा निसर्ग थोडक्यात असा आहे. आणि एक खूप छान अशा आठवणी आहेत. आणि त्याच आज मी इथं अनुभवल्या. आणि बघू शकता झाडावरती घर आहे, माझ्या भावाने बांधलेलं आहे, चुलत भावानी. आणि ते एकदम मस्त आहे. आणि हे बघू शकता की माझ्या चुलत्यांचं पण घर आहे. आणि ही जागा असायची तिथं आम्ही खूप खेळायचो.
हे पाठीमागचं जे घर आहे मित्रांनो आमचं, ते खूप लहानपणाच्या आठवणीत. आणि इथे आम्ही सर्व म्हणजे म्हणजे चुलत्यांची मुलं मुली आम्ही सर्व येताना खेळायचो मस्तपैकी, आणि खूप छान अशा आमचे मेमरीज ह्या घरात ते भरलं. ते घर आज म्हातारं झालं पण त्या आठवणी आज पण अशा ताज्या आहेत आणि खूप छान वाटतं. जेव्हा जेव्हा आम्ही इथे येतो ना त्या टायमाला आम्हाला सर्वांची आठवण येते. माझी आजी आजोबा ते असायचे. आम्ही यात्रेच्या टायमाला खूप भरपूर मजा करायचो. आणि या पाठीमागचं पोल हा होता नाही तर आम्ही ते स्टिकर असायचे जे चॉकलेटमध्ये भेटायचे आणि ते त्याला चिटकवायचो आम्ही पूर्णपणे ना, अख्खं चिटकून हे करायचं. आणि ती माझ्या एकदम वेगळीच होती. आणि मित्रांनो हे आहे माझी वाडी आणि ही आहे मित्रांनो खंडोबाची वाडी. आमचं हे प्रॉपर गाव आहे मित्रांनो. भरपूर जणांच्या कमेंट्स होत्या त्याच्यावरती व्हिडिओ बनवू पण योग नव्हता येत मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो हा ब्लॉग इथंच आपण संपूया. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.